नमस्कार, मी यश मेघा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आपण आता चाललेले आहेत महाकालचं दर्शन घ्यायला. जस्ट रिक्षा पकडतात. तयारी कधी झाली 7 वाजता, पण या दादाने लेट केला. या दादाने तूच ना, तूनेच लेट केलं ना. आणि कपडे घालायला अर्धा तास लागतात त्या लोकांना. या दोघांनी लेट केले ना, ना यायला. तर चला जाऊया महाकालचं दर्शन घ्यायला आणि भेटूया मला पुढे. हा कडक एकदा पहिलाच आम्हाला असे बसवले. हे बघा दादा, बघा कंजेस्टेड बसलाय. मला पाय फाकून बसायला आले. या दोघांमुळे लेट झाले आज. या दोघांमुळे याला लुंगी घालायला अर्धा तास लागतो. लुंगीची पुंगी बदलेल्याची. दादा पुढे बसलेले आहेत. दादा तुम्हाला कसं वाटतं पुढे बसून? रिक्षावाल्याने फास्ट घेतले, रागाला वाटते त्याला. हो बापा थांबा, नाही तर डाल बोलशील आमची. डाल मंडी घाल झाला ना, डाल मंडी. अरे हो बापा, आम्हाला महाकालचं दर्शन घ्यायला जायचं, स्मशानात नाही. काल जाऊन आलोय. तर आमच्या रिक्षावाल्याने आम्हाला धोका दिला. आम्हाला कालच्या जागेवर सोडले बघा, आणि आम्हाला चालत पाठवायला लावले. हे सगळं या किरण दादामुळे झालंय. लेट उठलेत. तो बघा, तो एक चाललाय बघा, धोतर चोर. हे धोतर चोर. चला जाऊया. हे बघा, हे कालचं भारत माता मंदिर आणि हे कालची आपले महादेवांची मूर्ती. कुठे? महाकालेश्वर मंदिर. हे बघा, काय मूर्ती देवांच्या. तर आम्ही आता 4 नंबर गेट मधून घुसलो. ते बघा, अख्खी रनिंग खाली आहे आणि आता दर्शनाला चालल्यात. जाऊया दर्शनाला. आम्ही आता पोहोचलो गाभारामध्ये. बघू शकता. पोहोचले दरबारामध्ये. हा आहे महाकालेश्वर परिसर. आणि इथे असे बघा वरी बसलेले असतात जे प्रसिद्ध आहेत. इथे जे महादेवांचे भक्त आहेत. आणि बघा पूर्ण गर्दी आहे अशी. आज खूप गर्दी आहे, पण आम्ही पास पडल्यात. आम्ही आमचं दर्शन लवकर झालं आमचं. आमचं दर्शन झालं आणि आम्ही इथे आता फोटो काढत होते थोडे. मी पण बघून घ्या. हे बघा, महादेवांचं पण दर्शन तुम्हाला दाखवलंय मी. तर चला, मी आता निघालो. आम्हाला जायचं ओंकारेश्वरला. दादाची फ्लाईट आहे, दादा इकडून फ्लाईटमध्ये जाणार आहेत. तर हे कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? सुंदर आणि छान दर्शन एकदम झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? मस्त दर्शन झालं देवा. दादा तुम्हाला? खूप छान वाटलं, खूप छान वाटलं मंदिरात येऊन. हा, धोतर चोर. तर आता चेकआउट करत आहे ग्रुपमधून. जस्ट चेकआउट करतो. दादा फ्लाईटने येणार आहेत, तर मी जस्ट चेकआउट करतो. आता खालती आलो आहे. बाकीच्या गाडीमध्ये मी दादाची बॅग घेतली आणि माझी बॅग घेतली. दादा फ्लाईटने येणार तर दादाकडे बॅग ठेवली ना मी. तर आता जाऊया आपण आज ओंकारेश्वर मंदिरामध्ये. इकडून 3 तास लागणार आहेत. 130 किलोमीटर आहे काहीतरी.
3 तासाचा प्रवास आहे. 3 तासाचा प्रवास करून ओंकारेश्वर मंदिरला जायचं आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. भेटूया आपण पुढे. बाय बाय. तर परतीची वेळ उज्जैन मधून ओंकारेश्वरला जायला. आता मस्त आईस फाईस बसा तुम्ही, टेन्शन नाही राहिला तुम्हाला. दादा फ्लाईट नाही लागत. जय महाकाल बोला. आता वाघाची डरकाली. जय महाकाल. वाघाने डरकाली. आता वाघ येणार. वाघ येईल आता. वाघ जोरातच येईल. तू कुठे? तर चला बाय बाय उज्जैन. इट्स टाइम टू से गुड बाय. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आम्ही ना तर जस्ट आम्ही आता पोचलोय नर्मदा नदीजवळ. विद्या झालं सगळ्या पुरस्कार. तिकडं वाहत आहे, तिकडं झालंय. तसं नाही. सगळ्या विद्या चालत कार्याच्या. नगर परिषद पार्किंग वगैरे फ्री. पार्किंग वगैरह फ्री उसमें. पोचलेले आहेत आपण. Turn left onto Markandeya Ashram Road. इकडून आता पोचले आहेत ओंकारेश्वरच्या मंदिराजवळ आणि आम्हाला ते बोटीतून जायचं आहे. तर कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. आणि हे बोटवाले बाकी आराम करत, पैसे जास्त घेतात. तर सध्या फक्त 4 वाजता मंदिर बंद होणार आहे सांगतात. तर बघू आता 4 वाजेपर्यंत आपण पोचतो का. जर नाही पोचले तर मग आपल्याला परत थांबावं लागेल. तर कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. भेटूया आपण पुढे मंदिराजवळ. मी आलेले आहेत. कुठे आलेत रे? बोटीत. बोटीत ओंकार बोटीत. दादा पण फायनली कुठे आलात? अरे हट, बोटीत आलात. अर्नाळाचं हे आहे. आम्ही अर्नाळ्याला पोचल्यात. ड्रायव्हर आमच्याकडून पैसे जाम घेतोय. आणि आम्ही पोचले आहोत इथे आता अर्नाळा बीचच्या समुद्रामध्ये. आणि हे सगळं बॅकग्राऊंड आहे. कागदं लावल्यात. तर जाऊया आता मंदिरात ओंकारेश्वर आणि मग तिथे जाऊन बाबांचं दर्शन घेऊया. बोट सुटली. हे पाक बिग आणलाय का? हो पाक आणलाय का? होय पाक आणलाय का रे? भुसे बिशे आणलेत का? पाक बिग फायटिंग लागणार आता. आणि आम्ही आता सध्या चालल्यात बोटीतून मंदिराजवळ. इथे मंदिर आहे ते असं वाटतंय मला. हेच मंदिर आहे ना? हे मंदिर आहे. ओके हे मंदिर आहे. सॉरी इथे मंदिर आहे ते. पोचले आम्ही या साईडला. दादा घाबरलाय. पलटी. आता चालल्यात वरती. जीवदानीच्या का एकविरेच्या पायऱ्या? त्या एकविरेच्या का जीवदानीच्या पायऱ्यात? ओंकारेश्वर मंदिरच्या पायऱ्या आहेत. काय दादा तुळशी. तर आता इथे वरती चालल्यात. आय थिंक सो गर्दी नाही आहे. गर्दी खूप कमी आहे. जाऊया नाही ते खूप लुटणार आहे.
बोलतात इथे बोलतात 1 रुपयाला 1 रुपयाला टोपली फुलांची ना खालतून परत जास्त पैसे घेतात. इकडे गर्दी आहे. रॅलिंग आहे लाईन आहे म्हणजे आहे थोडी गर्दी त्या दिवसात मग वरती आहे. पूर्ण लाईन लागली पूर्ण लाईनने पूर्ण दर्शनसाठी लाईन आहे. आणि इकडे बघा 4 वाजता बंद होणार आहे. 4 वाजता बंद होणार. आणखी शृंगार होता देवाचा आणि पूर्ण पॅक आहे. आणि 4 वाजायला फक्त आता 20-25 मिनिट 20 मिनिट बाकी आहे काहीतरी. हर हर महादेव. त्याला प्रवेशद्वार आहे. आमचा गुरुजी आहे का? त्याची पहिल्याच फाटले काय बोलायचं. गुरुजी घाबरलाय. मोबाईल अलाउड नाही बरोबर ना. अंदर मोबाईल अलाउड नाही ना. इकडेच बंद करायचा. होय कवरा किल्ले आहे. कवरा किल्ला कवरा किल्ला आहे. 800 रुपये घेतले कसे फाटले बघ. त्याची फाटले बघ कसे. त्याची घाबरलाय घामाटलाय. तर दर्शन घेतलं आणि जस्ट आम्ही आता चालल्यात. मोबाईल अलाउड नव्हता तरी फार थोडंफार व्हिडिओ काढले आणि मी तुम्हाला फोटो दाखवेन की मूर्ती कशी आहे ते. मी बघतोय इथे फोटो भेटतोय का मला. काढायला भेटला तर मी नक्कीच तुम्हाला दाखवतो मी मूर्ती कशी आहे ती वेगळची. आणि खूप चांगलं असं दर्शन झालं आणि गर्दी पण खूप आहे. दादा दर्शन कसं झालं? आता बघू थोडा प्रसाद वगैरे घेतो घरच्यांना नाही तर घरातले बाहेर रखलतील आम्हाला. दर्शनाला आले तर पैशाशिवाय काय जमत नाही. तर हां 800 रुपये घेतले त्यांनी. त्याची पशी फपलत होती ना का काय बोलून काय नाही. पण दर्शन मस्त दिला त्यांनी. दर्शन मस्त झालं पण पैसे सगळ्याकडे धंदा झाला आता. दर्शनाचा धंदा त्याशिवाय काय चालत नाही. तर चला आमचे अध्यक्ष गावचे पुढे चाललेत. आल्यावर मोठीचा आनंद घ्या. 250 रुपये एकाचे 250 रुपये असं फिरवतात गोल गोल. आणि हे मंदिर बाय बाय टू ओमकारेश्वर. कम ऑन बाय बाय. से बाय. बाय. बंदर बैठे सामने बंदर गैंग बैठी. देखो
जाम आकडा तिकडे. Continue on Markandale Ashram. तर आता तुम्ही निघालेले आहेत ओंकारेश्वरवरून आपल्या पुढच्या प्रवासाला. आम्ही शिर्डी मागे जाणार आहोत आता. तर बाबांचं बाहेरून नाही तर आतून कुठून तरी दर्शन घेऊ. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा. अशीच आपण पुढे पुढे जे जे देवस्थानात त्याचे दर्शन घेत राहू आणि तुम्हाला पण दाखवत राहू आणि तुम्हाला पण दर्शन देत राहू. तर कंटिन्यू राहा. बाय. तर गाईस फायनली पोचलोय घरी. काल 3:50ला आमची कार वाड्याला पोचली. आमचा रूट चेंज झाला म्हणून शिर्डी ड्रॉप केला आम्ही. नंतर नेक्स्ट टाइम कधी शिर्डी वगैरे बघू. तर 3:50ला आम्ही पोचले. तर नरेंद्र दादाचं तिकडे फ्लॅट आहे, म्हणजे 2-3 फ्लॅट आहेत, ते तिकडेच राहतात वाड्यामध्ये. तर मग ते आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेलो झोपायला. तर सकाळी मी 8ला निघालो तिकडून आणि आत्ता जस्ट म्हणजे एक 11:30ला मी जस्ट घरी पोचलो आहे. फ्रेश अप वगैरे झालो. आता ब्लॉग एंड करतो आहे. तर 2 दिवसाचे ब्लॉग बघा. डे 1 डे 2 उज्जैनमध्ये तुम्हाला मी चांगल्याच प्रकारे दर्शन घडवलेलं आहे. तरी बरेच ठिकाणी अलाउड नाही आहे, तरी पण मी तुमच्यासाठी फक्त मी प्रयत्न केले. जेवढी फार क्लिप मला घेता आली तेवढी मी शूट केले. तर नक्की आपला ब्लॉग बघा, आपला ब्लॉग शेअर करत राहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि जे जुने आहेत त्यांनी लाईक करा आणि शेअर करत राहा. तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या. बाय बाय. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव यू गाईज.